शेतकरी बंधूंनो नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपल्याकडचा जो शेतकरी आहे तो आपल्या शेतामध्ये विविध प्रकारची पिकं घेतो. विशेषतः आपल्याकडचा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी जो आहे तो मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन घेतो. अर्थातच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या महिन्यामध्ये साधारणपणे ऊसाची छाटणी होते आणि जो खोडवा उरलेला असतो त्याची जर पुनर्लागवड केली आणि या खोडव्याचं जैविक पद्धतीने जर व्यवस्थापन केलं तर शेतकऱ्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो. हा जो फायदा आहे तो आर्थिक दृष्टिकोनातून होऊ शकतो, खतांची बचत होऊ शकते, मनुष्यबळ वाचू शकतं आणि श्रमाची देखील बचत होते. अर्थातच जर जैविक पद्धतीने खोडवा व्यवस्थापन केलं तर त्याचे आणखी बरेचसे फायदे आहेत. हे फायदे नेमके काय आहेत तेच आपल्याला आजच्या कार्यक्रमात जाणून घ्यायचं आहे आणि त्यासाठी आपण आजच्या कार्यक्रमात विषयाचं आयोजन केलेलं आहे, जैविक पद्धतीने खोडवा व्यवस्थापनाचे फायदे. मंडळी, या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या कार्यक्रमात ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आपल्याकडे आलेले आहेत प्राध्यापक बिभीषण माळी सर. सर, कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. प्राध्यापक बिभीषण माळी सर हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी पुणे येथे सूक्ष्म जीवशास्त्र विभागामध्ये संशोधन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सर, आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे की जैविक पद्धतीने खोडवा व्यवस्थापनाचे फायदे. मुळात खोडवा म्हणजे काय? ऊस पीक ज्या वेळेला लागणीचं पीक तुटून गेल्यानंतर त्यानंतर जे काही खोड राहतं खाली तर त्या खोडापासून परत त्याला फुटवा येतो आणि त्याचंच दुसऱ्या पिकामध्ये किंवा ऊसामध्ये रूपांतर होतं आणि त्या रूपांतर झालेल्या ऊसालाच आपण खोडवा असं म्हणतो. म्हणजे खोडवा पिकामध्ये आपल्याला परत लागवडीची किंवा रोपं असेल किंवा कांडी लागणे असेल त्याची गरज नसते. जे काही पहिला आपल्या ऊसाचं खोड राहिलेलं आहे त्याच खोडाला परत ऊसाचे फुटवे फुटून येतात आणि ते मोठे होतात, त्याला आपण खोडवा असं म्हणतो. खोडवा ऊस पिकाचे व्यवस्थापन हे करणं शेतकऱ्यांसाठी का गरजेचं आहे? खोडवा हे पीक घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे, कारण जर आपण खोडवाचं पीक घेतलं त्याच्यामध्ये ऊस लागणीचा खर्च वाचतो, लागवडीचा खर्च वाचतो, त्याच्यानंतर मशागतीचा पूर्व मशागत जी करावी लागते त्याचा खर्च वाचतो. त्याचबरोबर ते कमी पाण्यामध्ये येतं, जमिनीचा पोत जो आहे तो सुधारतो आणि साखर उतार्यात सुद्धा वाढ होते. आणि त्याचबरोबर खोडवा पीक हे लागणीच्या ऊसाच्या पिकाच्या जर आपण त्याच्याबरोबर जर त्याचं कंपॅरिझन केलं तर 1 ते 1.5 महिना किंवा 1 ते 2 महिने लवकर परिपक्व होतो. म्हणजे आपल्याला लवकर तोडणीला येतो. म्हणजे कमी वेळामध्ये, कमी मेहनतीमध्ये, कमी कष्टामध्ये आणि 40% आसपास खर्चाची बचत होते. एवढे सगळे फायदे आहेत. त्यामुळं त्याचं चांगलं व्यवस्थापन करणं आपल्याला गरजेचं आहे. आता सर, मला असं सांगा की आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या खोडवा व्यवस्थापनाचं जैविक व्यवस्थापन करणं म्हणजे नेमकं काय? खोडवा पिकाचं ज्यावेळेला आपण जैविक पद्धतीनं व्यवस्थापन करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये एकत्रितपणे जर विचार केला आपण तर सेंद्रिय खतांचा वापर, हिरवळीच्या खतांचा वापर, जीवाणू खतांचा वापर, जैविक बुरशी नियंत्रके आणि जैविक कीटकनाशके, कीड नियंत्रके यांचा वापर एकत्रितपणे करणं गरजेचं असतं. आता सेंद्रिय खतं, त्याच्यामध्ये गांडूळ खत असेल, कंपोस्ट खत असेल किंवा हिरवळीचं खत असेल ते सुद्धा जैविक खताबरोबर देणं गरजेचं आहे. त्याचं कारण म्हणजे ह्या खतातून जीवाणूंना वाढण्यासाठी लागणारा सेंद्रिय कर्ब जो आहे तो शेतामध्ये जात असतो आणि त्या सेंद्रिय कर्बाचा वापर ह्या जीवाणूंना वाढण्यासाठी होतो. म्हणजे ते एकमेकाला पूरक आहेत. म्हणून आपल्याला ह्या सगळ्यांचा एकत्रितपणे वापर करायचा असतो. आता जैविक खतांचा जर विचार केला तर त्याच्या अनेक प्रकार आहेत. जसं की नत्र स्थिर करणारे जीवाणू, स्फुरद विरघळणारे जीवाणू, पालाश उपलब्ध करून देणारे जीवाणू, गंधक विघटन करणारे जीवाणू, सल्फर सिलिकॉन विरघळणारे जीवाणू
लोह आणि जस्त विरघळणारे जीवाणू, एवढे सगळे हे जीवाणूंचे प्रकार आहेत. एवढे सगळे जीवाणू आपण ऊस खोडवा ऊस पिकामध्ये वापरू शकतो. आणि हे जर आपण जीवाणूंचा वापर केला तर पिकांना जे काही लागणारे 15-16 अन्नद्रव्ये आहेत तर ती अन्नद्रव्ये ही जीवाणू पिकांना उपलब्ध करून देत असतात. म्हणून ही खतं वापरणं गरजेचं आहे. सर, आत्ताच आपण उल्लेख केलात की अशा प्रकारे जर खोडवा ऊसाचं जैविक पद्धतीने व्यवस्थापन करायचं असेल तर जीवाणू खतं ही अत्यंत महत्त्वाची आहेत. आपण ज्या शुगर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यरत आहात पुण्यामध्ये, तिथे नवीन संशोधनपर अशी काही जीवाणू खतांची निर्मिती झालेली आहे का? वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये तर 1982 सालापासून कृषी सूक्ष्मजीव विभागात ह्या जीवाणू खतांच्या संदर्भात संशोधन झालेलं आहे आणि सध्या पण सुरू आहे. तर यातूनच आता जे आम्ही प्रकार सांगितले हे सगळे प्रकारचे जीवाणू खतं आपण तयार केलेले आहेत आणि त्याचं आपल्याला शिफारशी सुद्धा आलेल्या आहेत. पण एक शेतकऱ्यांची अशी मागणी होती की जमिनीमधून आता जे जीवाणू खतं आपण वापरणार आहोत ते एक तर जमिनीतून आणि दुसरं म्हणजे फवारणीद्वारे. तर जमिनीमधून वापरणारे जे काही जीवाणू आहेत ते एकत्र करता येतील का, म्हणजे शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होणार नाही आणि जो काही प्रत्येक वेळेला वेगवेगळे जीवाणू खतं वापरताना लेबर म्हणजे मजुराचा खर्च असेल किंवा त्याचा खर्च वाढतो, तर ह्या गोष्टी विचार करता एकत्रित असं एखादं उत्पादन तयार करता येईल का, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. आणि त्याच दृष्टिकोनातून तो एक शेतकऱ्यांचं हित समोर ठेवून सर्वांगीण, हे आम्ही ट्रेड नेम दिलेलं आहे, सॉईल हेल्थ किंवा सर्वांगीण हे उत्पादन आपण तयार केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये 50पेक्षा जास्त जीवाणूंचा समूह आहे आणि ते उत्पादन आपल्याला शेतकऱ्यांना खोडवा पिकासाठी 4 लिटर प्रति एकरी या प्रमाणात वापरायचं आहे. तर ऊस तुटून गेल्यानंतर खोडवा 15 दिवसानंतर आपल्याला 200 लिटर पाण्यामध्ये ते सर्वांगीण किंवा सॉईल हेल्थ उत्पादन 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला सकाळी 11 वाजेपर्यंत किंवा दुपारी 4च्या नंतर आळवणी पद्धतीनं द्यायचं आहे. त्यानंतर 30 दिवसांनी, 45 दिवसांनी आणि 60 दिवसांनी असं खोडवा ऊस पिकामध्ये हे 4 लिटर एकरी 4 लिटर या प्रमाणात सर्वांगीण हे खत आपल्याला वापरायचं आहे. जर हे आपण सर्वांगीण उत्पादन खोडवा ऊस पिकासाठी वापरलं तर 25% स्फुरद, 25% पालासची बचत होते. त्याचबरोबर गंधक, सिलिकॉन, लोह, जस्त यासारखे जे काही अन्न घटक आहेत पिकाच्या गरजेनुसार ही जीवाणू उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर जमिनीची जैविक जी काही समृद्धी आहे ती सुद्धा वाढते. एवढे सगळे फायदे या सॉईल हेल्थ किंवा सर्वांगीण या जीवाणू खताचे आहेत. आता दुसरा जो पार्ट आहे तो म्हणजे फवारणीसाठीचा. तर फवारणीसाठी एक हरितके किंवा प्लांट हेल्थ नावाचं उत्पादन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं संशोधित केलेलं आहे आणि ते शेतकरी सध्या वापरत पण आहेत. तर गेल्या वर्षीच आम्हाला त्या उत्पादनाची शिफारस आलेली आहे. तर ऊसासारख्या पिकामध्ये 75% नत्राच्या बचतीसाठी हे उत्पादन आपल्याला वापरायचं आहे. तर ह्याचा डोस आहे म्हणजे प्रमाण आहे एकरी 1 लिटर आपल्याला वापरायचं आहे. 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर प्लांट हेल्थ मिसळून सकाळी 11च्या अगोदर किंवा दुपारी 4च्या नंतर 2 ते 4 महिने वयाच्या खोडवा ऊसाच्या पानांवर ह्या औषधाची फवारणी करायची. आणि फवारणी केल्यापासून पुढं शिफारसीत जी काही रासायनिक नत्रयुक्त खताची मात्रा आहे ती 75% कमी करायची. म्हणजे 75% नत्राची बचत होते. त्याचबरोबर फक्त नत्राची म्हणजे रासायनिक खतांची बचतच नाही तर ऊसाची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती वाढते. त्याच्यानंतर उत्पादनात वाढ होते आणि साखर उतारासुद्धा वाढतो. असं ह्या उत्पादनाचे फायदे आहेत. तर ही 2 उत्पादनं शेतकऱ्यांसाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं संशोधित केलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ना नफा ना तोटा या तत्वावर ते शेतकऱ्यांना साखर कारखान्यांच्या किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम आहेत त्याद्वारे शेतकऱ्यांपर्यंत हे पुरवठा त्याचा केला जातो. खोडवा ऊसाचं जैविक पद्धतीने व्यवस्थापन करताना या किडींचं आणि रोगांचं कशा प्रकारे आपण नियंत्रण करायचं? आपण खतं दिली, पाण्याचं व्यवस्थापन केलं आणि जर का एखाद्या वेळेला रोग आणि किडीनं जर ग्रासलं
तर उत्पादनात म्हणजे आपण जो काही खर्च केलेला आहे किंवा उत्पादन चांगलं आलेलं आहे तर त्याच्यामध्ये बऱ्याच अंशी घट होते, म्हणजे तोटा होतो, उत्पादन कमी येतं, म्हणजे शेतकऱ्यांचा आणि कारखान्याचा सुद्धा लॉस होतो. मग ह्या वेळेला जेवढं आपण खताचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे तेवढंच रोग आणि किडीचं व्यवस्थापन सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे रोग आणि किडीपासून आपल्या ऊसाचं आपण संरक्षण केलं पाहिजे आणि ते जर जैविक पद्धतीनं केलं तर खूपच छान. त्यामुळे जैविक पद्धतीनं जर आपल्याला रोग आणि किडीचं जर नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला जैविक बुरशीनाशकं, जैविक कीड नियंत्रकं यासारख्या औषधांचा उपयोग करावा लागेल. महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे खोडवा ऊस पिकामध्ये 30 प्रकारचे वेगवेगळे रोग आपल्याला ऊस पिकामध्ये आढळलेले आहेत. पण त्यामध्येच प्रामुख्याने गवताळ वाढ असेल, काणी असेल, पिवळे ठिपके असतील, तांबेरा असेल, तर हे महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऊस पिकावरती म्हणजे जास्त प्रमाणात आढळून येणारे हे रोग आहेत. तर आणि ह्याचबरोबर ज्या काही किडे आहेत, म्हणजे रसशोषक किडे असतील, त्याच्यानंतर हुमणी असेल, ज्या किडे आहेत त्यासुद्धा आपल्याला ह्या जैविक पद्धतीनं नियंत्रण करता येतं. आता आपण पहिलं बुरशीनाशकाचं पाहू. बरेचसे जैविक बुरशीनाशकं उपलब्ध आहेत ज्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी किंवा ट्रायकोडर्मा हार्जानम, सुडोमोनास फ्लोरोसन्स, बॅसिलस सटिलिस म्हणजे ह्यासारखे बुरशी आणि जीवाणूंचा उपयोग ह्या बुरशीजन्य रोगाचं पिकाचं संरक्षण करण्यापासून करण्याकरता केला जातो. तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं एक प्रतिकार नावाचं एक उत्पादन केलेलं आहे. ह्याचं वैशिष्ट्य असं की ह्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी, ट्रायकोडर्मा हार्जानेम, ग्लायोक्लायडियम व्हिरन्स, सुडोमोनास फ्लोरोसन्स आणि बॅसिलिस सटिलिस म्हणजे 3 बुरशी आणि 2 जीवाणू यांचा एकत्रित समूह तयार केलेला आहे आणि हे चांगलं बुरशी नियंत्रक म्हणून काम करतं. आणि हे आपण जर ऊसासारख्या पिकामध्ये बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी किंवा बुरशीजन्य रोग होऊ नयेत त्याचं किंवा नियंत्रण करण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे. फक्त हे ऊसासाठीच नाही, हे उत्पादन सर्व पिकांना चालतं. आमच्याकडून बरेचसे शेतकरी आलं पिकासाठी घेऊन जातात. आलं किंवा बाकीच्या पिकामध्ये सुद्धा हळद असेल किंवा बाकीची जी पिकं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बुरशीजन्य रोगाचं नियंत्रण करण्यासाठी आपण हे प्रतिकार नावाचं उत्पादन वापरू शकतो. आता हे बुरशीनाशकाच्या बाबतीत झालं, परंतु रोग आणि किडी ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. तर रोग आणि किडीचं नियंत्रण करण्यासाठी सुद्धा आम्ही एक उत्पादन शेतकऱ्यांसाठी तयार केलेलं आहे, संशोधित केलेलं आहे, ज्याला आपण BVM असं म्हणतो, लिक्विड बायोपेस्टिसाइड. त्याच्यामध्ये मुख्यत्वे करून 3 बुरशी आहेत ज्याच्यामध्ये बव्हेरिया बॅसिएना नावाची एक आहे, त्याच्यानंतर व्हर्टिसिलियम लेकॅनी आहे आणि मेटॅरायझियम ॲनिसोपोली अशा 3 बुरशी आहेत आणि बॅसिलस थुरिंजिनिसिस नावाचा एक जीवाणू आहे. ह्या चौघांचं एक समूह आहे आणि हे आपण रोग आणि किडीसाठी देतो. आणि 2014-15 पासून शेतकऱ्यांनी हे उत्पादन हुमणी नियंत्रणासाठी वापरले. हुमणीबरोबरच बाकीच्या ज्या किडी आहेत, खोडकीड असेल, कांडीकीड असेल, बुडका कांडीकीड असेल, ह्या रोगावरती सुद्धा मावा असेल, पांढरी माशी असेल, ह्यासुद्धा किडींवरती आणि रोगावरती हे उत्पादनाचे चांगलं आपल्याला परिणाम दिसून आलेला आहे. शक्यतो आता हुमणी नियंत्रणाचा जर विचार केला तर सुरुवातीच्या काळामध्ये किंवा येऊ नये म्हणून म्हणजे प्रिव्हेन्शन येऊ नये म्हणून जर आपण सुरुवातीच्या काळामध्ये हे जर आपण उत्पादन वापरलं तर रोग आणि किडी शक्यतो येणार नाहीत. आणि जर का समजा त्याच्यातून वातावरणामध्ये बदल झाला आणि रोग किडी जर आल्याच तर त्यासाठी सुद्धा आम्ही एक पुढचं उत्पादन, ह्याच्या पुढचं व्हर्जन जे आहे ते सुद्धा केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी. EPN नावाचं उत्पादन आहे, ते एंटेमोपॅथोजेनिक निमॅटोड. तर हे काय आहे, हे हुमणीला प्रभावीपणे ते काम करतं हुमणीवरती आणि हुमणीचं जे काही नियंत्रण आहे ते मिळवतं. आणि ह्या दोन्हीचा म्हणजे आपण BVMचा जर वापर केला तर असे आमचे निरीक्षण आहेत किंवा असं आम्हाला आढळून आलेलं आहे 70-80% हुमणीवरती नियंत्रण मिळतं. आणि जर ह्या दोन्हीचा एकत्र वापर केला म्हणजे होऊ नये म्हणून BVMचा आणि जर का आली तर प्रभावी नियंत्रण करण्यासाठी जर EPNचा वापर केला तर 100% हुमणीचं आपण जैविक पद्धतीने नियंत्रण करू शकतो. कारण हुमणीचा ज्या वेळेला प्रादुर्भाव होतो त्यावेळेला अगदी 80-90-100% सुद्धा प्लॉट गेलेला मी पाहिलेले. त्यामुळं कारण 100% जर प्लॉट गेले उत्पादन काहीच येणार नाही, खर्च तर झालेला असतो. त्यामुळं जेवढं खताचं व्यवस्थापन महत्त्वाचं आहे त्याहीपेक्षा जास्त महत्त्वाचं पीक संरक्षण आहे.
त्यामुळं जैविक पद्धतीनं खोडवा ऊसाचं आपल्याला नियंत्रण करणं किंवा व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. आपला शेतकरी जो आहे अशा प्रकारची कीटकनाशकं, बुरशीनाशकं किंवा जीवाणू खतं याचा वापर करणं किंवा हाताळणं, हे कसं हाताळणं हे त्याला माहिती नसतं. त्या बाबतीत तो अनभिज्ञ असतो. तर त्या बाबतीत आपण काय सांगाल? तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं किंवा आम्हाला असे अनुभव आलेले आहेत, शेतकरी सांगतात की जैविक खतामुळं रिझल्ट तेवढे भेटत नाही आहेत. काही शेतकरी जे योग्य प्रकारे व्यवस्थापन करतात, काळजी घेऊन करतात, त्यांचे असे फीडबॅक आहेत की दिसतात रिझल्ट चांगले आहेत आणि ते घेऊन जातात. मग हे जे जीवाणू खतं आहेत किंवा जैविक बुरशीनाशकं आहेत, कीड नियंत्रक आहेत, तर ह्याचा ज्या वेळेला वापर करतो त्यासाठी काही विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर पहिलं महत्त्वाचं म्हणजे हे जे जीवाणू जैविक उत्पादनं म्हणूयात आपण ह्याला सगळे, तर हे जे जैविक उत्पादनं आहेत ती आपण घेतल्यानंतर बाजारातून असेल किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमधून किंवा कृषी विद्यापीठातून घेतलं असेल, तर ते पहिलं म्हणजे थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आहे. कारण ते जास्त तापमानाला ठेवलं तरी जीवाणूंची संख्या कमी होते. तर थंड आणि सूर्यप्रकाशापासून दूर असं ते ठेवायचं सावलीमध्ये. त्याच्यानंतर त्याचं जे काही मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे म्हणजे अंतिम तारीख त्याच्यावरती लिहिलेली असते, एक्सपायरी डेट ज्याला आपण म्हणतो, तर त्या तारखेपर्यंत ते वापरायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जैविक उत्पादनं आपण ज्या शेतामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये वापरत आहोत तिथला सेंद्रिय कर्ब चांगला पाहिजे. आम्ही तुम्हाला सुरुवातीलाच आपली चर्चेमध्ये सांगितलं की सेंद्रिय कर्ब ह्यासाठी आपण जैविक खताबरोबर गांडूळ खत, कंपोस्ट खत, सेंद्रिय खत, हिरवळीचं खत घेणं सुद्धा गरजेचं आहे. जर सेंद्रिय पदार्थ तिथं असतील तरी जीवाणू वाढतील. म्हणजे आपल्या ह्या जीवाणू जैविक उत्पादनाचा परिणाम आपल्याला दिसण्यासाठी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खत असणं गरजेचं आहे. तर ते एक आपल्या शेतामध्ये असलं पाहिजे आहे. त्यानंतर आपण हे वापर करते वेळेला शेतामध्ये वापसा स्थिती असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे ओलावा असणं महत्त्वाचं आहे. पूर्ण कोरड्या ह्याच्यामध्ये परिणाम थोडासा कमी दिसून येतो, म्हणजे वापसा असणं गरजेचं आहे. आणि ही शक्यतो जी जीवाणू खतांचा आपण उपयोग, जैविक उत्पादनाचा उपयोग करतो, हे सकाळी 11च्या अगोदर किंवा दुपारी 4च्या नंतर केला पाहिजे आहे. त्यानंतरची काळजी म्हणजे आपण हे वापरणं जी काही सामुग्री आहे, ज्याच्यामध्ये बॅरल असेल, पंप असेल, तर हे सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं पाहिजेत. आणि ही जैविक उत्पादनं कोणत्याही रासायनिक खतामध्ये, औषधामध्ये मिसळून वापरायची नाही आहेत. हे असे थोडीशी काळजी आहे. हे एवढी जर आपण काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला जैविक उत्पादनाचे परिणाम चांगले दिसून येतात, त्याचे रिझल्ट चांगले दिसतात. खोडवा ऊसाचं व्यवस्थापन करताना जे पाचट असतं त्या पाचटाचं व्यवस्थापन नेमकं कसं करायचं? खोडवा आणि खोडवा म्हटलं की पाचट आलंच. तर बरेचसे शेतकरी पाचट म्हणजे आता थोडंसं प्रमाण कमी झालेलं आहे, पण एकदा का शेवट म्हणजे कारखान्याला गाडी जाते तोपर्यंत ते गाडी लावून पेटवून देतात. हां, तर त्याचा काहीच फायदा होत नाही, उलट प्रदूषण होतं. तर आमची सर्व शेतकऱ्यांना आम्ही सांगत असतो की पाचट जो आहे ते खूप महत्त्वाची हे आहे, गोष्ट आहे, तुम्ही ते जाळू नका. आता बरंचसं प्रमाण कमी झालेलं आहे. तर ह्या पाचटाचं आपण हे जाळण्यापेक्षा जर त्याचं योग्य नियोजन केलं तर त्याचे अनेक फायदे आहेत. आता नियोजन म्हणजे व्यवस्थापन आपल्याला त्या पाचटाचं काय करायचं आहे. एकदा का ऊस तुटून गेल्यानंतर जे काही पाचट शिल्लक राहते तर ते पाचट आपल्याला दाबून घ्यायचं आहे. हां, किंवा एक सरी आड सरी जरी दाबलं तरी चालेल. आणि त्यानंतर एक एकराच्या पाचटावरती आपल्याला 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपरफॉस्फेटची मात्रा द्यायची आहे, जेणेकरून कुजण्याची जी प्रक्रिया आहे ती जलद होईल. आणि त्या पाचटावरती आपण 50 किलो युरिया आणि 50 किलो सिंगल सुपरफॉस्फेट टाकलं की एक सर्वस्वी नावाचं एक वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं एक उत्पादन आहे, डिकम्पोजिंग कल्चर. त्याच्यामध्ये सुद्धा बुरशी, जीवाणू आणि ॲक्टिनोमायसिट्स असा समूह आहे. तर ते 200 लिटर पाण्यामध्ये 1 लिटर टाकायचं आणि त्या पाचटावरती आपल्याला फवारणी करून घ्यायचं आहे. आणि पहिलं पाणी आपल्याला पाट पाण्याने द्यायचं आहे, म्हणजे जमीन, त्या पाचट आणि जीवाणू यांचा संपर्क आला पाहिजे. एकदा का संपर्क आला की मग कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सर्वसाधारणपणे एक 90-100 दिवसामध्ये, 105 दिवसामध्ये, म्हणजे 3-3.5 महिन्यामध्ये ऊसाचं पाचट कुजून त्यापासून आपल्याला चांगल्या प्रतीचं कंपोस्ट खत तयार होतं. तर अशा प्रकारे पाचटाचं योग्य नियोजन केलं तर
त्या कंपोस्ट खतातून बरेचसे अन्नद्रव्येसुद्धा पिकाला मिळतात. म्हणजे नत्र, स्फुरद, पालाश हे अन्नद्रव्येसुद्धा त्या कुजलेल्या म्हणजे पाचट कुजून जे खत तयार होतं त्याच्यातून पिकाला भेटत असतात. म्हणून पाचट कुजवणं किंवा त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. सर, पण अनेकदा असं दिसतं की ह्या खोडवा ऊसाचं उत्पादन जे आहे ते अत्यंत कमी येतं. त्यामागची कारणं काय आहेत? बरेचसे शेतकरी फक्त लागणीचं पीक ठेवतात, खोडवा ठेवत नाही. कारण त्यांना असं म्हणजे मानसिकताच अशी झाली असती खोडव्याचं उत्पादन कमी येतं. तसं पाहिलं तर खोडवा हे दुर्लक्षित पीक आहे. जसं आपण लागणीच्या ऊसाकडे लक्ष देतो तसं खोडव्याच्या पिकाकडं शेतकरी लक्ष देत नाहीत. आणि जे लक्ष देतात त्याला खोडव्याचं उत्पादन चांगलं येतं. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खोडवा पिकाकडं लागणीच्या ऊसासारखंच लक्ष दिलं पाहिजे. त्याचं खताचं व्यवस्थापन, पाण्याचं व्यवस्थापन, रोग आणि किडीचं व्यवस्थापन किंवा नियंत्रण ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर खोडव्यामध्ये फुटव्याचं व्यवस्थापन, जर गॅप पडला असेल तर नांग्या भरल्या पाहिजेत. कारण ऊसाची संख्यासुद्धा मेंटेन झाली पाहिजे. कारण ऊसाचं उत्पादन कमी येतं म्हणजे एकतर संख्या कमी आणि दुसरी गोष्ट प्रति ऊस जे आहे म्हणजे प्रत्येक ऊसाचं वजन कमी. तर ह्या दोन गोष्टी आहेत. तर आपल्याला ऊसाची संख्या पण मेंटेन करावी लागेल आणि ऊसाचं वजनसुद्धा मेंटेन करावं लागेल. ऊसाचं वजन जे आहे तर त्याच्यासाठी आपल्याला खतं, औषधं आणि रोगकिडीचं संरक्षण ह्या गोष्टीचा उपयोग करायचा आहे. आणि जर फुटव्याचं आहे तर आपल्याला जर गॅप पडला असेल तर तिथं नांग्या भरून घ्यायच्या आहेत. आणि जर समजा फुटव्यांची संख्या जास्त असेल तीसुद्धा कमी करायची. जर का फुटव्यांची संख्या जास्त असेल तर तिथं काय होतं, प्रति ऊस वजन कमी येतं. म्हणजे ऊसाची संख्या जास्त असते परंतु ऊसाचं वजन कमी येतं. तर आपल्याला ते एक ठराविक 10 फुटाला 50 ऊस सर्वसाधारणपणे ह्या प्रमाणात आपल्याला ती फुटव्यांची संख्या मेंटेन करायची आहे. तर एवढी काळजी घेतली तर निश्चितच आपल्याला खोडवा ऊसाचं उत्पादन चांगलं येतं. सर, अगदी जाता जाता आपल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आता नवीन संशोधन काय सुरू आहे? आता ही उत्पादनांची मी तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना आपण माहिती दिलेलीच आहेत. याचबरोबर नवीन काही विषयावर संशोधन सुरू आहे. जसं की म्हणजे पाण्याच्या ताणावरती उपयुक्त जीवाणू, त्यानंतर मॅंगनीज आणि बोरॉन उपलब्ध करून देणारे जीवाणू, यासारखे संशोधन सुरू आहे. त्याचबरोबर आम्ही एक शेतकरी तर आहेतच परंतु जे शहरामध्ये आहेत म्हणजे लोकांना म्हणजे टेरेस गार्डन, कुंड्या वगैरे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही एक छोटंसं किट जे की सगळे उत्पादन एका किटमध्ये आहेत आणि ते उपलब्ध करून ठेवलेलं आहे स्मॉल पॅकेट्समध्ये 100-100 मिलीमध्ये. कारण शेताला आपण 1-1 लिटर मोठ्या पॅकेट्समध्ये देतो. म्हणजे आपल्या घरामध्ये कुंड्या असतील किंवा टेरेस गार्डनवरती हे करतायत त्या लोकांसाठी सुद्धा एक नवीन उत्पादन आम्ही तयार केलेलं आहे. म्हणजे ते उत्पादन घेऊन जाऊन त्याचा वापर करतायत. नक्कीच. शेतकरी बंधूंनो, आपल्या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला असं म्हणता येईल की जैविक पद्धतीने खोडवा ऊसाचं व्यवस्थापन जर करायचं असेल तर आत्ता सरांनी सांगितल्याप्रमाणे खतांचं सुयोग्य व्यवस्थापन, पाण्याचं सुयोग्य व्यवस्थापन आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने जी शिफारस केलेली जीवाणू खतं आहेत, बुरशीनाशकं आहेत किंवा कीटकनाशकं आहेत त्याचा जर संतुलित वापर केला तर नक्कीच शेतकऱ्यांच्या वेळेची बचत होऊ शकते, पैशाची बचत होऊ शकते आणि मोठ्या प्रमाणात ऊसाचं उत्पादन घेता येऊ शकतं. सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात आणि या विषयाच्या अनुषंगाने आमच्या शेतकरी बांधवांना सविस्तर आणि सखोल असं मार्गदर्शन केलं त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.